कधी-कधी आपलं आयुष्य आपले शत्रू नाही, तर आपलेच मित्र संपवतात. आणि जेव्हा हे लक्षात येतं, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. पुण्यात राहणारा रोहित, एक साधा मुलगा. स्वप्न मोठी होती, पण परिस्थिती साधी होती. त्याची आई लोकांच्या घरची कामं करून त्याला शिकवत होती. आई रोज म्हणायची, "रोहित, गरीब असलो तरी चालेल, पण चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस." रोहित अभ्यासात हुशार होता. त्याचं एकच स्वप्न होतं, आईला एक दिवस मोठं घर घेऊन द्यायचं. पण आयुष्य बदलायला जास्त वेळ लागत नाही. कॉलेजमध्ये गेल्यावर रोहितची ओळख झाली, समीर, विकी आणि करण सोबत. सुरुवातीला ते खूप चांगले वाटले. मस्ती, पार्टी, बाईक राईड सगळं भन्नाट चाललं होतं. रोहितला वाटलं हेच खरे मित्र आहेत. पण हळूहळू ते त्याला क्लास बंक करायला लावू लागले. सिगरेट, दारू, रात्रभर बाहेर फिरणं. समीर म्हणायचा, "अरे, आयुष्य एकदाच मिळतं, मजा कर. अभ्यास करून कुणी श्रीमंत होत नाही." रोहित हसायचा, पण त्याचं आयुष्य शांतपणे खाली जात होतं. एक दिवस रात्री 2 वाजता रोहित घरी आला. आई दारातच बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती हळू आवाजात म्हणाली, "बाळा, हे मित्र तुला संपवतील." रोहित रागात म्हणाला, "आई, तुम्हाला काही कळत नाही. ते माझ्यासाठी जीव देतात." आई शांत झाली, कारण तिला माहिती होतं, ज्याला चुकीचे मित्र योग्य वाटतात, त्याचं भविष्य अंधारात जात असतं. रोहितचा अभ्यास बंद झाला. कॉलेजमध्ये त्याचं नाव खराब झालं. घरात खोटं बोलणं वाढलं आणि पैसे चोरी करायला सुरुवात झाली. एक दिवस आईने तिची साठवलेली पैशांची डबी उघडली, पण ती रिकामी होती. आई काही बोलली नाही, फक्त शांतपणे रडत बसली. आणि त्या रात्री रोहित पहिल्यांदा स्वतःपासून दूर गेला. एका रात्री समीरने फोन केला, "भाऊ, छोटंसं काम आहे, फक्त बाईक घेऊन ये." रोहित गेला, पण तिथे पोचल्यावर त्याला समजलं ते चोरी करायला आले होते. रोहित घाबरला, "हे चुकीचं आहे." विकी ओरडला, "आता मागे फिरू नकोस." अचानक पोलीस आले. सगळे पळाले, पण रोहित पकडला गेला. आणि जे मित्र जीव देतो म्हणायचे, तेच त्याला एकटं सोडून पळून गेले. त्या रात्री जेलमध्ये बसलेला रोहित पहिल्यांदा खूप रडला. त्याला आई आठवत होती. तिचे शब्द आठवत होते, "हे मित्र तुला संपवतील." सकाळी आई त्याला भेटायला आली. तिच्या चेहऱ्यावर लाग नव्हता, फक्त तुटलेलं मन होतं. ती म्हणाली, "बाळा, चुकीचे मित्र आधी सवयी खराब करतात, मग विचार आणि शेवटी पूर्ण आयुष्य." त्या दिवशी रोहितला समजलं, वाईट मित्र हे आयुष्याचं सर्वात मोठं व्यसन असतं. जेलमधून बाहेर आल्यानंतर रोहितने सगळे जुने मित्र सोडले. फोन नंबर डिलीट केले, सोशल मीडिया ब्लॉक केलं. पुन्हा अभ्यास सुरू केला. दिवस रात्र मेहनत केली आणि काही वर्षांनी तो पोलीस ऑफिसर झाला. एक दिवस त्याच कॉलेजसमोर त्याची गाडी थांबली. तिथे त्याला समीर दिसला, दारूच्या नशेत रस्त्यावर पडलेला. समीरने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "भाऊ, तू जिंकलास." रोहित शांतपणे हसला आणि म्हणाला, "मी नाही जिंकलो, मी फक्त चुकीच्या लोकांपासून दूर गेलो." लक्षात ठेवा, आयुष्यात गरीब असलं वाईट नाही, पण चुकीच्या लोकांसोबत राहणं खूप वाईट आहे. कारण वाईट मित्र तुमचं भविष्य शांतपणे संपवत असतात. म्हणून जे मित्र तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून दूर नेतात, त्यांना आयुष्यातून दूर करा. कारण योग्य मित्र आयुष्य घडवतात आणि चुकीचे मित्र आयुष्य उद्ध्वस्त करतात. OVI मराठी मोटिवेशन पाहत रहा, कारण इथे फक्त गोष्टी नाही, तर आयुष्य बदलणारे विचार मिळतात. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आणि अशाच पॉवरफुल स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी भेटेन पुढच्या एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.